अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गुपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र। लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे 2 एकरात विस्तारलेले भव्य वस्त्रदालन, असंख्य व्हरायटी, भरघोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन। नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन। नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन। नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग, नामवंत साड्यांवर सेल, आहेरासाठी शेकडो व्हरायटी। तर मग वाट कसली बघताय, चला खरेदीला। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। अप्रतिम वंदे भारत एक्सप्रेस सांगली मिरजेत जोरदार स्वागत। पालकमंत्र्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून स्वागत। मोदी सरकारचे सांगली जिल्ह्याला मोठं गिफ्ट। बहुचर्चित वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली आहे। कोल्हापूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे मिरज आणि सांगलीमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे। मिरज रेल्वे स्थानकावर राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत वंदे भारत एक्सप्रेसचे स्वागत करण्यात आलं। सांगली रेल्वे स्थानकावरही मोठ्या जल्लोषात पारंपरिक वाद्याच्या गजरात आणि भारत मातेच्या जयघोषात वंदे भारत एक्सप्रेसचं स्वागत करण्यात आलं। कोल्हापूरहून सुटल्यानंतर अवघ्या 45 मिनिटात मिरज रेल्वे बस स्थानकावर दाखल झाली। आजपासून सुरू झालेली वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातून 6 वेळा धावणार आहे। आपल्याला आज हा ऐतिहासिक दिवस आहे। सांगलीच्या इतिहासामध्ये शेरी बुलेट ट्रेन सांगलीला आज थांबते आहे आणि याचा खूप आनंद आहे। आणि आम्ही आता तुम्ही बघताय गणरायाच्या आरतीच्या पार्श्वभूमीवर त्यांचं आम्ही स्वागत केलं, गणेशाला वंदन करून आणि खूप प्रयत्न केले होते। आनंद वाटला। ह्या आधी पुण्याला जायला खूप वेळ लागायचा, आता मात्र कुठल्याही कामासाठी तात्काळ आम्ही पुण्याला पोहोचू शकतो आणि सांगलीची इतर शहरांशी असलेली कनेक्टिव्हिटी वाढणार। आज अतिशय आनंद होतो। गाडी बघून काय वाटलं? समाधान? छान वाटलं, अगदी लक्झरियस। आता प्रवास कधी करणार? लवकरच। देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आणि ह्यातला आणखी एक निर्णय म्हणजे वंदे मातरम ट्रेन सुरू झाली। आज कोल्हापूरमधून वंदे मातरम ट्रेन निघाली। जयसिंगपूर मिरज मार्गे सांगली या ठिकाणी त्या ट्रेनचा थांबा झाला। अगदी आनंदाच्या उत्साहामध्ये सर्व लोकांनी, सर्व नेत्यांनी, यामध्ये कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगीळ असतील, माननीय आयुक्त गुप्ता साहेब, तसेच भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते या ठिकाणी उपस्थित होते। जंगी स्वागत या ठिकाणी करण्यात आलं। आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचं खूप खूप धन्यवाद। आज मिरज, सांगली, कोल्हापूर त्याचबरोबर अनेक ठिकाणी वंदे भारत ट्रेन सुरू झालेली आहे। आमच्या सांगलीकरांसाठी एक खरंच खूप महत्त्वाची आणि आनंदाची ही गोष्ट आहे। खरं तर इतिहासामध्ये आणखीन एक पान, सुनेरी पान असं म्हणता येईल त्याला, एक आलेला आहे आणि ते म्हणजे वंदे भारत ट्रेन। ही वंदे भारत ट्रेन आमच्या सांगलीमध्ये आली आहे, याबद्दल मी मोदीजींचे खूप खूप आभार मानते। कारण जलद गतीची ट्रेन ही आमच्या इथं आलेली आहे आणि मोदीजींच्यामुळं आता हे सिद्ध झालं आहे की आपल्या भारतामध्ये भारत जो विकसित होतोय त्याच्यामध्ये अशा सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो, यामुळे हे आपला भारत विकसित होत आहे। मी धन्यवाद मानते आमच्या सगळ्यांच्या वतीनं मोदीजींना खूप खूप धन्यवाद। बेधडक निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह।